आदाब अर्ज है एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। फरवरी के पहले हफ्ते में बैनुल अक़वामी एलोरा अजंता फेस्टिवल का एहतमाम। जिला कलेक्टर आस्तिक कुमार पांडे का प्रेस कॉन्फ्रेंस में ऐलान। शहर में कानून और अमन का मसला पैदा हो गया है, वजीर दाखिला से इसका जवाब तलब किया जाएगा। राष्ट्रवादी कांग्रेस की रहनुमा रुकन पार्लियामेंट सुप्रिया सूड़े का बयान। अब खबरें तफसील से। ज़ेर बहस बैनुल अक़वामी एलोरा अजंता फेस्टिवल का एहतमाम किया गया है। इसकी इत्तला जिला कलेक्टर आस्तिक कुमार पांडे ने सहाफती कॉन्फ्रेंस में दी। इस प्रेस कॉन्फ्रेंस में म्युनिसिपल कॉर्पोरेशन कमिश्नर जी श्रीकांत, पुलिस कमिश्नर मनोज लोहिया, जिला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर डॉक्टर विकास मीना वगैरह मौजूद थे। बैनुल अजंता इंटरनॅशनल महोत्सवचं आयोजन केलं जाणार आहे। फरवरीचे पहिला हप्त्यामध्ये 2 फरवरी, 3 फरवरी आणि 4 फरवरीला आपले शहरामध्ये अजिंठा वेरूळ इंटरनॅशनल महोत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे। यामध्ये 2 फरवरीला डॉक्टर संध्या पुणेच्या आणि कलावंत श्रीमती अनुराधा पाल आणि कलावंत श्री राहुल देशपांडे आणि प्रियंका बर्वे हे प्रस्तुती देणार आहे। दुसरे दिवस म्हणजे की 3 फरवरीला शनिवारला ते अमान व अयान अली बंगश आणि कैलाश खेरची प्रस्तुती होणार आहे। तिसरा दिवस म्हणजे की 4 फरवरीला रविवारला आपल्याकडे परिणिती शाह, वैदेही परशुरामी आणि श्रीमती श्रेया घोषाल यांच्या प्रस्तुती होणार आहे। आपले जिल्ह्यामध्ये आपले शहरामध्ये अजिंठा वेरूळ इंटरनॅशनल महोत्सवचं आयोजन 2, 3, 4 फरवरीला सोनेदीन महल येथे संध्याकाळी 6 बजेपासून होणार आहे। गंगापुर में मुनक़िद प्रोग्राम में नायब वज़ीर आला देवेंद्र फडणवीस का खिताब जारी था। उस वक्त मेडिकल किट्स के डब्बे लोग लेकर फरार हो रहे थे। ऐसी तस्वीर देखने को मिली। फडणवीस के अपील करने के बावजूद मुस्तफ़िदीन रुकने के लिए तैयार नहीं थे। खास तौर पर चंद अफराद में मारपीट भी हुई। भारतीय जनता पार्टी के रुकन असम्बली प्रशांत बम के गंगापुर हल्का इंतखाब में नायब वज़ीर आला देवेंद्र फडणवीस के हाथों पानी फराहमी स्कीम की इफ्तिताही तकरीब मुनक़िद की गई थी। इस प्रोग्राम में ताल्लुक़े के कई मुस्तफ़िदीन को मुख्तलिफ स्कीमों के तहत फ़ायदा दिया जाने वाला था। इस प्रोग्राम में हज़ारों मेडिकल किट, कामगार किट तकसीम किए जाने वाले थे। फडणवीस की तकरीर जारी थी कि मेडिकल किट्स लेने के लिए लोगों ने हुजूम किया। देखते ही देखते अफरा तफरी फैल गई। ख़वातीन, मर्द, बच्चे हाथों में जितने बॉक्स आते लेकर भागने लगे। चंद लोग प्रोग्राम में लगाए गए टीन को उठाकर पेटियां लेकर भागने लगे। फडणवीस ने खिताब में अपील भी की, लेकिन लोगों पर इसका कुछ असर नहीं हुआ। कोई ठहरने के लिए तैयार नहीं था। कोई टीन उठाकर, कोई जालियां तोड़कर अंदर आ रहा था। फडणवीस की तकरीर एक तरफ जारी थी और दूसरी तरफ लोग पेटियां लेकर दौड़ रहे थे। एक पेटी 2 लोगों के हाथों में आने से मारपीट भी हुई। ये तमाम मनाजिर कैमरों में कैद हो गए। वालूज इलाके में रांजनगांव शेन पूंजी में तालाब में डूब कर 4 बच्चे फौत हो गए। सानेही की इत्तला मौसूल होते ही मुकामी पुलिस समेत आतिशफिरों दस्ता जाए हादसे पर पहुंचा। ताहम आतिशफिरों के नौजवानों ने पानी में गर्क हुए 4 बच्चों को बाहर निकाला। बिस्वजीत सुखदेव उपाध्याय कुमार उम्र 12 साल, अफरोज जावेद शेख उम्र 12 साल, जावेद शेख उम्र 14 साल, अबरार जावेद शेख उम्र 12 साल
पानी में डूबकर मरने वालों के नाम है। ये बच्चे वालूज महानगर इलाके में वाक़े रांजनगांव शेनपुंजी के इलाके में तालाब में तैरने के लिए गए हुए थे। ताहम पानी की गहराई का अंदाज न होने की वजह से चारों गर्क होकर फौत हो गए। सानही की इत्तला मिलते ही मुकामी शहरियों समेत मुकामी पुलिस जाए हादसा पहुंची। इनके साथ तहसीलदार भी जाए हादसे पर पहुंच गए। इसी तरह इस वाक़े की इत्तला फायर ब्रिगेड आतिश फिरो दस्ते को दी गई। इसके बाद आतिश फिरो दस्ते के नौजवानों ने पानी में गर्क हुए चारों बच्चों को बाहर निकाला। चारों बच्चों की दिल को दहला देने वाली मौत हो चुकी थी। बादअज़ा बच्चों की लाशों को गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल घाटी में पोस्टमार्टम के लिए रवाना किया गया। ये बच्चे 11 जनवरी बरोज़ जुमेरात को 2 बजे के करीब खेलने के लिए बाहर गए थे। ताहम शाम होने के बाद भी वो मकान वापस नहीं आए, इसलिए रिश्तेदारों ने उन्हें तलाश किया और बच्चों को रांजनगांव शेनपुंजी में हर तरफ तलाश किया गया। इसी बीच बच्चों को ढूंढते हुए चंद रिश्तेदार तालाब के करीब पहुंचे। इस मौके पर उन्हें अफरोज़, अबरार, इसी तरह दीगर 2 बच्चों के कपड़े नज़र आए। इसकी वजह से क़यास हुआ कि बच्चे तालाब में डूब गए। रिश्तेदारों ने इस वाक़े की इत्तला वालूज पुलिस, MIDC पुलिस, फायर ब्रिगेड को दी। बादअज़ा आतिश फिरो दस्ते ने बच्चों की लाशें निकाली। इस मंज़र को देखकर रिश्तेदारों में कोहराम मच गया। जाए हादसे पर और गाँव में गम का पहाड़ टूट गया। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन एडमिनिस्ट्रेटर की जानिब से बस डिपो का काम जल्द ही मुकम्मल किया जाएगा। इस काम समेत दीगर कामों के ज़िम्न में म्यूनिसिपल कॉर्पोरेशन कमिश्नर जी श्रीकांत ने मीडिया से मुखातिबत में मजीद मालूमात दी। ते बस डिपोचे काम बहुतांश मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे आणि त्याचं ज्या ठिकाणी माती उचलण्याचं जे काम आहे ते पूर्ण झालेले आहे। एक त्या फार जुन्या बावडी होत्या, त्या बावडीनं चांगलं सुशोभित करण्याच्या सूचनाही दिल्या आणि त्यामध्ये जे वाहक आणि चालकांचं जे काही फॅसिलिटीज त्या ठिकाणी गृहीत धरली गेली नव्हतं। आम्ही त्यांना सांगितलं, मी पण एक वेळ वाहकच होतो, की वाहकांची गरजेच्या काय काय असतं त्या गोष्टी तिथं असायला हवं, तसं आम्ही त्यांना सूचना केली। आता अजून काही जे PME बस सेवामध्ये अजून आपल्याला जे 100 अधिक बसेस मिळत आहेत, त्यासाठी त्या ठिकाणी असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर थोडा अजून वाढवावं लागेल। त्याही सूचना दिल्यामुळे कदाचित मार्चच्या मेपर्यंत होईल त्यांचा। झूलॉजिकल पार्कमध्ये जे काही अडचणी होती, अवैध धार्मिक स्थळ होती, त्या ठिकाणी एक मोठं 7 एकरचे काही 5 एकरचे एक अतिक्रमण करून त्या ठिकाणी राहत होते। त्यांना जमिनीची आता कुठलाही वाद त्या ठिकाणी राहिलेली नाही आहे। ते काम वेगाने सुरू आहे। लागले तर मी डेप्टी CO आणि एका दिवशी आपण, कारण हा एक प्रकल्प आहे की शहरासाठी फार आकर्षित प्रकल्प असणार आहे की झूलॉजिकल पार्क। आता फक्त सिद्धार्थ गार्डन आणि पाठीमागे जे जू आहे ते फार छोटी आहे। ती दिस इज वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट्स की शहरासाठी जवळपास 250 एकरामध्ये हा प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये एक नवनवीन कशा पद्धतीने करायचे त्याही सूचना आपण त्यांना दिलं। स्मार्ट रोड्स जे आहेत ते जूनपर्यंत मुदत आहे। हे 3 मोठे प्रकल्प हेच चालू आहे, दुसरं काही नाही। DPDCमध्ये माननीय पालकमंत्री महोदयांनी 10 करोड रुपये मंजुरी केलेले आहेत आणि बरेच लोकांनी ऑलरेडी कुठला स्मशानभूमी अजून माझ्या निश्चितीच नाही झाली, परंतु तुम्ही ठरवून टाकलं। परंतु हे स्थानिक लोकप्रतिनिधींना विचार विनिमय करूनच ते आम्ही त्यांच्या प्रत्येक एक आमदार आणि एक त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठल्या अशी स्मशानभूमी करायचे आहे, त्या स्थानिक लोकप्रतिनिधींना विचार विनिमय करून एक चांगल्या पद्धतीच्या स्मशानभूमी ज्या आहेत, फिनिक्स फाउंडेशन म्हणून देशामध्ये विशिष्ट करून क्रेमेटोरियम बद्दल फ्री कन्सल्टिंग आहेत आणि त्यांच्या पॅशन म्हणून एक मोठा उद्योगपती आहेत। त्यांचं वैयक्तिक जीवनामध्ये जे घडलेली घटनानंतर स्मशानभूमी चांगला असलं पाहिजे म्हणून ते फ्री कन्सल्टिंग ते आर्किटेक्ट्स वगैरे पाठवतात आणि त्यांच्यासोबत मिळून आपण काम करतो आहे आणि ज्या पद्धतीचा हैदराबाद आणि विविध ठिकाणी चांगल्या स्मशानभूमी आहेत, अशा पद्धतीच्या स्मशानभूमी आपल्या या 4-5 जेवढं बसतील तेवढं स्मशानभूमी आपण करण्याचा आपला निश्चय आहे। नाजरीन,
अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय। तर जरा थांबा, आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता, प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। घाटी अस्पताल में कैजुअल्टी शोबे में जुमेरात को मारपीट में जख्मी हुए इलाज के लिए आए हुए 2 जख्मियों पर दोबारा एक टोली ने हमला किया। इसमें एक शख्स के हाथ में एक सलाख थी। एक खातून रिहायशी डॉक्टर को लगने की वजह से वह जख्मी हो गई। दरियासना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की रहनुमा नीज रुकन पार्लियामेंट सुप्रिया सूड़े ने इस वाक़े पर तशवीश का इजहार किया है। घाटी अस्पताल के कैजुअल्टी शोबे में जुमेरात 11 जनवरी की शब मारपीट में जख्मी हुए अफराद को इलाज के लिए लाया गया। इलाज के लिए लाए गए 2 जख्मियों पर दोबारा टोली ने हमला किया। मारपीट में एक ग्रुप के जख्मी
शेख सैयद शेख शमशीर उम्र 30 साल, शेख शकील शेख शमशीर दोनों हुसैन कॉलोनी गारखेड़ा के रिहायशी, इन दोनों को घाटी अस्पताल के कैजुअल्टी शोबे में लाया गया था। इनका इलाज जारी था कि अचानक 8-10 अफराद की टोली ने कैजुअल्टी शोबे में घुसकर इन पर हमला किया। इस अफरा तफरी में एक नौजवान ने सलाख से जख्मी पर हमला किया। इस वक्त एक खातून रिहायशी डॉक्टर को सलाख लग गई। डॉक्टर्स और मुलाजमीन को धक्का बुक्की भी की गई। इसकी वजह से रिहायशी डॉक्टर्स ने काम बंद हड़ताल करने का फैसला किया। डीन शिवाजी सुकरे ने मारपीट करने वालों के खिलाफ बेगमपुरा पुलिस स्टेशन में जुर्म दाखिल करने का तयक़ुन देने के बाद खिदमात बहाल की गई। मारपीट जारी थी उस वक्त MSF के सिक्योरिटी गार्ड्स ने नज़ारा देखने का रोल अदा किया। इसकी वजह से उन्हें खारिज कर दिया गया। इसके बाद जवानों को मोहतात रहने की हिदायत दी गई। कैजुअल्टी के दरवाजे बंद करके सिर्फ इमरजेंसी मरीजों को दाखिला दिया जाएगा। ये बात डॉक्टर सुकरे ने कही। दरियासना राष्ट्रवादी कांग्रेस की रहनुमा नीज़ रुकन पार्लियामेंट सुप्रिया सुड़े ने गवर्नमेंट मेडिकल कॉलेज व अस्पताल घाटी का दौरा किया और हालात का जायज़ा लिया। उन्होंने मीडिया से मुखातिबत में कहा कि शहर में कानून और अमन के हालात ख़राब हो गए हैं। इस ज़िम्न में वज़ीर दाखिला से हम जवाब तलब करेंगे। आज सकाळी मी औरंगाबादला जेव्हा आले तेव्हा मी सिंदखेड राजाला दर्शनासाठी जाताना माझ्या मोबाईलवर एक बातमी आली की घाटी हॉस्पिटलमध्ये एक चुकीची घटना घडलेली आहे आणि एका डॉक्टरावर हल्ला झालेला आहे। मी तातडीने इथल्या डीनना फोन केला, माहिती केली आणि परत येताना मी आवर्जून इथे आले, कारण डॉक्टर सोडा कुठल्याही व्यक्तीवर जर हल्ला ह्या राज्यात होत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे। मी सगळी माहिती आम्ही सगळ्यांनीच मिळून घेतलेली आणि 2 गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या चर्चेमध्ये। एक तर की संभाजीनगरमध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। इथे महिलाही म्हणतायत की हॉस्पिटल तर सोडा शहरामध्ये पण क्राईम वाढलेला आहे। त्याच्यामुळे तातडीने 2 लोकांची भेट ट्विट तर मी आज लगेच करणार आहे आणि उद्या मी मुंबईला जाऊन वेळ मागणार आहे। एक म्हणजे या राज्याचे गृहमंत्री, या राज्याच्या गृहमंत्र्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातली एक महिला डॉक्टरच ॲक्च्युली नुसती महिला नाही, कुठल्याही डॉक्टरचा तेवढाच मान सन्मान झाला पाहिजे, जी ऑन ड्युटी एका मेडिकल सरकारी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर वार होतो, हे लाजिरवाणं आहे। आणि महाराष्ट्राचे गृहमंत्रीनी आपल्याला महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे की डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी तुमची यंत्रणा काय करते, कोण त्यांच्या मुलामुलींना मग हॉस्पिटलमध्ये काम करायला पाठवेल अशा जर गुंडागर्दी सुरू झाली तर। आणि हे फक्त हॉस्पिटल परत सीमित नाही, संभाजीनगरमध्ये क्राईम वाढला आहे असे स्थानिक लोक बोलत आहेत। त्याच्यामुळे अर्थातच हे गृह मंत्रालयाचा फेलियर आहे आणि देवेंद्रजींना याचं उत्तर द्यावं लागेल। पुणे में धानोरी देहात में बौद्ध विहार में हुए मामले की मुजरिमीन पर कार्रवाई की जाए, ऐसा मुतालबा ऑल इंडिया पैंथर सेना के कौमी सदर दीपक केदार ने एडीएन से बातचीत करते हुए किया। बुद्ध विहारावरती हल्ला झाल्याची मोठी घटना समोर आलेली आहे। समाजकंटकांनी धानोरी कसपटे फाटा पुणे या ठिकाणी बुद्ध विहारावरती हल्ला केलेला आहे। त्या मनुवादी समाजकंटकाचा ऑल इंडिया पॅंथर सेना निषेध करत आहे। एवढी हिम्मत झाली कशी? या देशामध्ये जर बुद्ध विहारावरती कुणी हल्ला करत असेल, धावून जात असेल, तोडफोड करत असेल, हा समाजकंटक सुनियोजितपणे दरवाजा तोडून आत जाऊन त्या ठिकाणी रॅगची सर्वच असणाऱ्या आमच्या अस्मितेच्या प्रतीकांची विटंबना करतो, तोडफोड करतो, हे सुनियोजित कटाशिवाय झालेलं नाही असा आमचा थेट आरोप आहे। पोलिसांनी मलमपट्टी करण्याचं काम करू नये, तात्काळ हाय अलर्ट वरती हा मुद्दा मार्गी लावावा। एवढी हिम्मत कशी काय झाली बुद्ध विहारावरती हल्ला करायची? आणि नेहमीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कुणीही विटंबना केली की माथे फिरू होता, वेडा होता, हे नाटक सोडा। माथे फिरू कॅमेरा बंद करून कॅमेरा फोडून हल्ला कसा काय करतो? माथे फिरूला कॅमेऱ्याची भीती कस काय वाटते?
या आरोपीचा असणारा मोबाईल ट्रेस करा, मोबाईलवरती कोण कोण कॉलिंग करत होतं, त्याचा सोशल मीडिया अकाउंट कोणतं आहे, त्याची विचारधारा कोणती आहे, तो कोणत्या कर्मठ विचारधाराशी निगडीत आहे, त्याची संघटना कोणती आहे, हे सगळं एक्सपोज झालं पाहिजे आणि मास्टर माइंड या ठिकाणी अटक झाला पाहिजे. यांचा असणारा काय हेतू होता, महाराष्ट्रात दंगली करण्याचा तर हेतू नव्हता का, हे सुद्धा सगळं तपासलं पाहिजे. माते फिरू आहे म्हणून मलमपट्टी करण्याचं काम करू नका. आमच्या अस्मितेच्या प्रतीकावरती, बुद्ध विहारावरती हमला करण्याचं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे कदापि यामध्ये दिरंगाई चालणार नाही. मोका अंतर्गत कारवाई करून कायमस्वरूपी जेलमध्ये अटक करा या हरामखोराला, स्थानबद्ध करा, गंभीर गुन्हे दाखल करा. महाराष्ट्र पेटवायला निघालेत. आज बुद्ध विहारावरती हमला करणं म्हणजे ही सोपी गोष्ट आहे? एवढी हिंमत झाली कशी? कुठून कुणी ताकद दिली आणि कोणत्या उद्देशाने हे केलं, याचा सगळं एक्सपोज या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी आत्मपरीक्षण करावं. का घाबरत नाहीत हे मनुवादी? जेव्हा जेव्हा फडणवीस गृहमंत्री असतात तेव्हा तेव्हा आमच्या प्रतीकांवरती हल्ले करण्याची हिंमत कशी काय होती? त्याच्यामुळे या ठिकाणी ठोस भूमिका घेऊन आरोपींना अटक झाली पाहिजे. आमच्या अस्मितेच्या केंद्रावरती हल्ला झालेला आम्ही सहन करणार नाहीत. मी उद्याची उद्या या बुद्ध विहाराला भेट देणार आहे. माते फिरू आता नौटंकी चालणार नाही. 8/2/75 ये मराठी फिल्म जल्द ही पूरे महाराष्ट्र में रिलीज होगी. इस फिल्म के ज़िम्मे सहाफती कॉन्फ्रेंस में मालूमात दी गई. हमारे नुमाइंदे देव राजड़े ने उनसे बातचीत की. 8/2/75 फक्त इच्छाशक्ती हवी. हा सिनेमा खरं तर ह्या नावातच आहे सगळं, फक्त इच्छाशक्ती हवी. ही इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी हा चित्रपट आम्ही बनवतोय. कारण की देहदान म्हटलं तर आपला देश म्हणजे खूप मागे आहे या बाबतीत. म्हणजे शेवटून जे 5 आहेत देश त्याच्यापैकी एक येतो भारत देश देहदानाबद्दल जर म्हणायला गेलं तर. म्हणून हा सिनेमा आम्ही लोकांसमोर आणतोय, कारण की ह्याचं महत्त्व लोकांना समजायला हवं. आणि जास्त करून कसं आहे की जी आमची पिढी आहे त्यांना जरा म्हणजे काय म्हणतात, जरा नॉलेज आहे याबद्दल, कारण की नेहमी शिकवलं गेलंय आणि बोललं गेलंय. पण ह्याची जाणीव आणि याबद्दलची जागृती ही आमच्या आईवडिलांच्या पिढीला आणि त्यांना पण व्हावी आणि त्यांना सगळ्यात जास्त व्हावी, कारण की त्यांच्या वेळेला ह्या गोष्टींबद्दल फार बोललं जायचं नाही. तर त्यांच्यासाठी सुद्धा हा सिनेमा आहे. तर फक्त एकाच वयोगटासाठी नाही तर सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी हा सिनेमा आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी आहे, तुमच्या घरच्यांसाठी आहे. आणि मला वाटतं की खूप मनोरंजक पद्धतीने आम्ही खूप सिरियस विषय हाताळलेला आहे आणि तुम्हाला मजासुद्धा येईल. आणि सिनेमागृहातून जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा एक विचारसुद्धा तुम्ही घेऊन जाल. तर नक्की 19 जानेवारीला 8/2/75 बघा थिएटर्समध्ये. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर. फरवरी के पहले हफ्ते में बैनुल अक़वामी एलोरा अजंता फेस्टिवल का एहतमाम. जिला कलेक्टर आस्तिक कुमार पांडे का प्रेस कॉन्फ्रेंस में ऐलान. शहर में कानून और अमन का मसला पैदा हो गया है, वजीर दाखिला से इसका जवाब तलब किया जाएगा. राष्ट्रवादी कांग्रेस की रहनुमा रुकन पार्लियामेंट सुप्रिया सूड़े का बयान. नाजरीन, ये थी आज की खबरें. कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की.